पहिला चॅप्टर जो आपला आहे हेरिडिटी आणि इव्होल्युशन, याच्यातल्या कोणत्या कोणत्या डायग्राम्स आहेत त्याच्याकडे आपण जरा प्राधान्याने लक्ष देऊया. आणि ॲज इट इज ऍक्टिव्हिटी पडतात आणि ते तुम्हाला भरावी लागतात. आणि कुठलं पडेल काय पडेल काही सांगता येत नाही, पण मॅक्झिमम जे असतात हे एक्सरसाइजच्या खालचे असतात. फ्लो चार्ट आणि डायग्रामचे नावं हे आपल्याला कंपल्सरी केलं पाहिजे, डोक्यामध्ये ठेवा पहिल्यांदा. आता वेगवेगळ्या प्रकारचे जे डायग्राम्स आहेत त्यांना आपण या ठिकाणी आपण काय करूया, मेन्शन करूया. पहा बेटा, ह्याच्या ठिकाणी जे दिलेलं आहे, ठीक आहे. आता हे जे आहे कशाचा ट्रान्सक्रिप्शन आहे, ओके. त्याच्यामध्ये ए म्हणजे काय, ॲडेनाइन, टी म्हणजे काय, थायमिन, जी म्हणजे काय असतो, ग्वायनाइन, सी म्हणजे काय असतो, सायटोसाइन. ॲडेनाइन, ग्वायनाइन, सायटोसाइन आणि थायमिन. आणि काय बेटा, थायमिन. काय म्हणलं, थायमिन. आरएनए पॉली, हे काय आरएनए पॉलिमेरेज आहे. आणि हे काय आहे, आरएनए न्यूक्लियोटाइड्स त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात, ठीक आहे. हे काय बेटा, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन आहे. त्याच्यामध्ये ह्याला काय म्हटलं जातं, न्यूक्लियस. आणि हा जो आहे हे काय आहे, टीआरएनए. व्हॉट इज टीआरएनए, ट्रान्सफर आरएनए. एमआरएनए म्हणजे काय, मेसेंजर आरएनए. आणखीन एक असतो आरआरएनए. आरआरएनए म्हणजे काय बेटा, रायबोसोमल आरएनए. आणि हे काय बेटा, कोडॉन. काय आहे, कोडॉन. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, रिप्लेसमेंट करतात थायमिन, ग्वायनाइन आणि कोणता बेटा, सायटोसाइन. थायमिन, ग्वायनाइन आणि डीएनए मध्ये काय असतात, ॲडेनाइन, ग्वायनाइन, सायटोसाइन. आणखी एक थायमिन, व्हेरी गुड. आणि एक आरएनए मध्ये थायमिनच्या जागी युरॅसिल, नाही युरॅसिल तिकडे असतो वाटतं ना. डीएनए मध्ये काय असतो, थायमिन. थायमिनची जागा कोण घेतो, आरएनए मध्ये युरॅसिल येतो ना, रिप्लेस करतो. नववीच्या टॉपिक मध्ये काहीतरी आहे बघा तुम्हाला बेटा. चल, हे चित्र तुम्हाला परीक्षेला टाकते आणि ओळखा म्हणते कोणते एव्हिडन्सेस आहेत. कोणते एव्हिडन्सेस सांगा बरं का. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. काय सेम आहे, हेअर डिस्ट्रीब्युटेड ऑन द बॉडी, पोझिशन ऑफ द आईज, पोझिशन ऑफ द नॉस्ट्रॉल्स. अजून काय असेल ते त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करा. याच्यामध्ये काय असतात, लिप व्हेनेशन, लिप पेटिओल. आणखी काय रे बेटा, लिप व्हेनेशन एक आहे, लिप पेटिओल एक आहे. आणखीन एक आठवा बरं का, कोणता आहे, आणखीन एक आठवा, लिप व्हेनेशन, लिप शेप एक राहिला, लिप शेप. ह्याच्यामध्ये आपल्याला सारखे दिसतात. आता हे चित्र टाकते, हे कशाचं चित्र आहे सांगा बरं का. अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस. कशाचं आहे, आणि म्हणते व्हॉट इज काय म्हणते, चित्र देते आणि चित्रामध्ये म्हणताय की कोणती डायग्राम आहे, तर तुम्ही काय म्हणणार, अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस. आणि पुन्हा म्हणते डिफाइन इट. मग अॅनाटॉमिकलचे डेफिनेशन सांगा आणि त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. काही तर पडले विजृंभीत. आता विजृंभीत पडला नाही, कदाचित हे पडू शकते. हे काय बेटा, एअर मसल्स. हे काय ते, एअर मसल्स, ठीक आहे. आपल्यामध्ये कामाला येत का नाही, पण माकडामध्ये कशासाठी, आवाज कॅल्क्युलेट म्हणजे कव्हर करण्यासाठी कामाला येतात. हे काय, माकड हाडाचा टोक, ह्याला काय म्हणतात, टेलबोन कॉकिल्स. पण ह्याच्यातूनच त्या ह्याच्यामध्ये माकडामध्ये काय बाहेर येते सांगा बरं का, शेपूट बाहेर येते. आता हे जे लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठे मोठे आतडे आपण त्याला म्हणतो, मोठे आतडे. नावाला मोठे राहतात पण आकाराला लांबीला कशा असतात, छोटे असतात. लार्ज इंटेस्टाईन हे लांबीला छोटे असतात, जाडीला मोठे असतात. आणि स्मॉल इंटेस्टाईन हे लांबीला जास्ती असतात आणि जाडीला बारीक असतात. आणि लार्ज इंटेस्टाईन काय करतात, तुमच्या शरीरामध्ये साल्ट आणि मिनरल्सला ऍब्झॉर्ब करतात. तर जे स्मॉल इंटेस्टाईन असतात ते न्यूट्रिएंट्सला तुमच्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब करतात. आता जे अपेंडिक्स आहे, हे अपेंडिक्स आपल्यामध्ये काय होतं, पोट दुखतो. पण हेच अपेंडिक्स जे रुमिनेंट्स असतात, रुमिनेंट्स म्हणजे काय बेटा, रवंत करणारे जे प्राणी असतात, म्हैस असेल, हाले असेल, कटल्या बिटल्या डॉट 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 जे काही असेल, हे काय करतात, दिवसभर चरतात आणि रात्री काय करतात, त्याला सगळत बसतात. त्याच्यामध्ये ते उपयोगी असतात. दॅट इज हे इकडले झाले स्मॉल इंटेस्टाईन आणि हे कोणता बेटा, लार्ज इंटेस्टाईन. आता कशाचे एव्हिडन्सेस सांगा बरं का, पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस. त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारतो, व्हॉट इज मीन्ड बाय फॉसिल. फॉसिल म्हणजे काय असतात, जे रिमेन्स असतात, जे प्रिझर्व्ड अंडरग्राउंड असतात ड्यू टू द हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर एक्झर्टेड बाय द अर्थ. यालाच काय म्हणतो आपण बेटा, फॉसिल्स म्हणतो. काय म्हणतो, त्याला जीवाश्म असं म्हणतात. रिमेन्स बरीड होतात, दबले जातात नॅचरल कॅलॅमिटीमुळेच. हे तुम्हाला चित्र देते आणि चित्रावर तुम्हाला एक्सप्लेन करा म्हणू शकतो. आणि किती कार्बन असतात बेटा, 2 कार्बन. एक असतो C12, दुसरा कोणता असतो, C14. त्याच्यानुसार त्यांचं काय डिटरमाइन करता येते, वय. त्याचा शोध कोणी लावला, विलार्ड लिव्ही. त्याच्यामुळे त्याला कोणता प्राइज मिळाला, नोबेल प्राइज. आणि याच्यामुळे काय डिटरमाइन करता येतं, त्या ऑब्जेक्टचं एज काय डिटरमाइन करता येतं, यस. त्याच्यामध्ये रेडिओ कोण आहे सांगा बरं का बेटा, रेडिओ कोण असतो, C12 का C14. रेडिओ कोण असतो सांगा बरं का, यस. कुठे C12 का C14, कोण रेडिओ असतात रे, लवकर सांगा. C12 नॉन रेडिओ असतो आणि C14 कसा असतो, रेडिओ असतो. आता सर्वात पहिला काय होते विचारते, सर्वात खालचे कोण आहे, हे काय सर्वात खालचे सांगा बरं का. सर्वात खालचे कोण आहेत, इनव्हर्टिब्रेट्स आहे. त्याच्यामध्ये बघा कोण आहे, पीसेस.
त्याच्यावरी कोण आहेत अँफिबियन्स, त्याच्यावरी कोण आहेत रेप्टाइल्स, त्याच्यानंतर कोण आहेत एव्हल्स, त्यालाच काय बर्ड्स, सॉरी मॅमल्स आहेत, बर्ड्स त्यालाच आपण एव्हल्स म्हणतो. मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे की तुम्हाला असं डब्बा देते, उघड बॉक्स देते, सांग आता म्हणल्यावर काय करता, गोंधळात पडता. मग हे तुम्हाला कळलं पाहिजे, त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. तो काय विलार लिपी आहे बघा. आता हे तुम्हाला चित्र देणार, असं डायरेक्ट चित्र देते, हे चित्राचा डब्बा इथे गायब करते, सांगा म्हणते. हे चित्र कोणाचं सांगा बरं का, डकबिल प्लॅटिपस. युट्यूबला तुम्हाला इकडं चल, तिकडं चल चल, युट्यूबला तुम्हाला व्हिडिओ दाखवतो माहिती आहे का, अंडे बिंडे पाय बदकासारखे, डकबिल प्लॅटिपस. हे काय बेटा, फिश. बैठलं की ते पाणी टाकलं का 2-2 वर्ष तसंच राहतात, 6-6 महिने, काही त्यांना काही पाण्याची आवश्यकता, काही मध्येच राहतात. आणि हे काय बेटा, पेरिपेटस. काय आहे पेरिपेटस. आणखी एक एक्झाम्पल काय तर गिव्ह रिझन आहे बघा, पेरिपेटस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन काहीतरी काय बघा, क्या बॅलिनोक्लासस आहे रे, बॅलिनोक्लासस इज अ कनेक्टिंग लिंक, काहीतरी एक गिव्ह रिझन आहे बघा तुम्हाला एक्सरसाइजच्या खाली. कोणता पेरिपेटस आहे का, पेरिपेटस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. काय तर थिन कटिकल्स वगैरे असतात ना त्याच्यामध्ये. हे कोणी बाबा, डार्विन बाबा. थिअरी ऑफ इव्होल्यूशन पडले बघा बार परीक्षेला प्रश्न. परत थिअरी ऑफ इव्होल्यूशन काय काय बघा, त्याचे ऑब्जेक्टिव्ह करून जावा आणि थिअरी ऑफ इव्होल्यूशन करून जावा. एक परीक्षेला पडतो, डायरेक्ट 3 मार्काला पडतो. हे चित्र टाकते, हे चित्र कुणाचं आहे सांगा बरं का, लॅमार्किझम. कुणाचं आहे, मग तुम्हाला म्हणते हे चित्र सांगा आणि लॅमार्किझमची डेफिनेशन करा. मग तुम्हाला त्या ठिकाणी लॅमार्किझमची डेफिनेशन त्या ठिकाणी सांगता आली पाहिजे. त्याच्यामध्ये काही तेवढा हे हार्ड टॉपिक आहे, तेवढं नाही पडत. तरी बघा, सुरुवातीला कोण होते, माणसासारखे लेमूर होते. त्याच्यानंतर कोण होते तर इजिप्टोथिसिकस होतं, त्याच्यानंतर ट्रायोपिथिकस होतं, रामापिथिकस होतं, ऑस्ट्रोपिथिकस होतं, स्किल्ड ह्युमन्स होते, मॅन इरेक्ट पोस्चर आहे, निअँडरथल आहे आणि क्रो मॅग्नन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. दॅट इज ह्युमन इव्होल्यूशनची डायग्राम आहे. मग सांगायचं दिस इज अ डायग्राम ऑफ द, ऑर दिस इज अ प्रेझेंटेशन ऑफ ह्युमन इव्होल्यूशन. पहिला लेमूर होता, पुन्हा कसं होता, किती वर्षे, आपण चार्ट दिले ना त्या पद्धतीने त्याला करायचं. ठीक आहे, ठीक आहे. पहिला ब्रेन बारीक होता, मोठा मोठा होत गेला. ते काय, कोण आहे, माणूस आहे, माणूस म्हणजे माणसासारखा कोण आहे, निअँडरथल मॅन. कोण आहे, आता चला हे असं डब्बा पडल्यावर काय सांगणार, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. कोणते कोणते, मॉर्फॉलॉजिकल हे तर दिलेलं आहे तुम्हाला, अॅनाटॉमिकल, पॅलेटॉलॉजिकल, कनेक्टिंग लिंक्स, एम्ब्रायोलॉजिकल आणि वेस्टिजियल. जे तुला जे योग्य वाटते ते लिहि, कोणती लिहिलं असं तुझे मार्क काही कटणार नाही, तुला जेवढे येतात तेवढे लिहि बेटा. पुढे पहा. आता ह्याच्यामध्ये सांगा, हे काढा, टॉपिक काढा, हे पटकन काढा. आता याच्यातले नाव आपल्याला पटकन भरून घ्यायचे. ऍक्टिव्हिटी एक पण सोडू नका, परत सांगतो ऍक्टिव्हिटी सोडू नका. ऍक्टिव्हिटीचे क्वेश्चन्स पडतात तुम्हाला परीक्षेला, ऍक्टिव्हिटीचे क्वेश्चन्स परीक्षेला पडतात. अगेन आय एम टॉकिंग टू यू. आता बघा, त्याच्यावरील सर्वात वरी कोण आहे, नोज. त्याच्या खाली कोण आहे, माउथ. त्याच्या खाली कोण आहे, कोण आहे, फॅरिंग्स, लॅरिंग्स, सॉरी लॅरिंग्स. कोण आहे बेटा, लॅरिंग्स. लॅरिंग्सच्या नंतर हे काय आहे, हे काय आहे, यस, त्याला म्हणतात ब्रॉन्ची. काय म्हणायचं त्याला, ब्रॉन्ची. नाव चुकू नका, खालीवरी करचाल, ब्रॉन्ची. हे काय असतो, डायफ्रॅगम. ह्याला काय म्हणतात त्या ठिकाणी, डायफ्रॅगम. काय म्हणतात बेटा, डायफ्रॅगम. त्याच्यानंतर हे जे आहे ह्याला काय म्हटलं जातं, अल्वेओलस. काय म्हणतात, अल्वेओलस. आणि ह्याला अल्वेली असं म्हटलं जातं, अल्वेओलस. आणि इकडल्या साईडला बघा, हे काय आहे, ट्रॅकिया. हे काय आहे, ट्रॅकिया. आणि हे काय खालचं काय आहे, हे नाव व्यवस्थित बघा. हे तुम्हाला आले पाहिजे, नाव तिथं भरता आले पाहिजे. आणि पडले बहुतेक कधीतरी प्रश्न जून मध्ये किंवा काय तर पडले, पण पडले आणि डबल पडू शकतं परीक्षेला. नाव विसरू नका, नाव लक्षात ठेवा. हे कुणाची डायग्राम आहे बेटा, मायटोकॉन्ड्रिया. हे कोणती सायकल आहे, टीसीए सायकल. हे काय आहे, पायरुव्हिक ऍसिड. आणि इकडे कोणता असतो, फॅटी ऍसिड. आणि पूर्ण काय, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. NADH2 म्हणजे काय, निकोटिनामाइड ॲडेनाइन डाय न्यूक्लियोटाइड. काय रे, तेच आहे ना. आणि FADH म्हणजे काय, फ्लेविन ॲडेनाइन डाय न्यूक्लियोटाइड. नाव विसरू नका. CO2 म्हणजे काय, कार्बन डायऑक्साइड. CO2 म्हणजे काय, कार्बन डायऑक्साइड. ऍसिटिल को ए म्हणजे काय, ऍसिटिल को एन्झाइम ए. ऍसिटिल को एन्झाइम ए कशापासून तयार होते रे,
नाही, त्याच्यातला पुन्हा काय होतो ऍसिड निघून जातो, उरतो कोण कोएन्झाइम ए. आणि पूर्ण प्रोसेस कशाच्या आत घडलेल्या सांगा बरं का, मायटोकॉन्ड्रियाच्या आत. कोणती प्रोसेस, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. एटीपी म्हणजे काय, ऍडेनोसिन ट्राय फॉस्फेट. हो का, हे परीक्षेला पडू शकतं किंवा हे डायग्राम तुम्हाला काढावं लागतं, किंवा एटीपी इज एनर्जी करन्सी तुम्हाला गिव्ह रिझन प्रश्न आहे बघा त्या ठिकाणी, खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे. आता बघा हे काय आहे ऍडेनाइन, खालचं काय आहे रायबोज. काय बेटा आहे रायबोज. हे पी म्हणजे काय असतो फॉस्फेट. किती बॉन्ड आहेत त्याला, 4 बॉन्ड. फॉस्फेट बॉन्ड विथ मोर एनर्जी. आपल्याला जसं जसं एनर्जी लागते बॉन्ड काय होतात, ब्रेकडाऊन होतात. काय होतात बेटा, ब्रेकडाऊन होतात. आणि ह्या ठिकाणी हे काय आहे ऍडेनाइन रायबोज. आता ह्याच्यातला एक बॉन्ड तुटताना बाजूला आला आणि काय होतं या ठिकाणी, काय रिलीज होते सांगा बरं का, काय प्रोड्यूस होते एनर्जी ऍज पर नीड ऑफ आवर बॉडी, गरजेनुसार. हे कोण आहे सांगा बरं का, हायस क्रेब सायकल. ते पण प्रश्न महत्वाचा आहे. आता हे चार्ट बघा बेटा, एक ना एक चार्ट परीक्षेला पडेल दोन्ही पैकी, शोरली पक्का पक्का पडतो. काय ना काय पडतं याच्यावर, किंवा गिव्ह रिझन तर पडतं, काय ना काय पडतं याच्यावर. आता बघा हे कोणता आहे बेटा, ऍरोबिक ऑक्सिडेशन. आणि इकडला कोणता आहे अनऍरोबिक ऑक्सिडेशन. याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं काय होतं ग्लायकोलायसिस. कुणाचं, कार्बोहायड्रेटचं. काय होतं ग्लायकोलायसिस. काय तयार होतात पायरुव्हिक ऍसिड. पुन्हा काय होतं ऍसिडिल कोएन्झाइम. हे कशामध्ये एंटर करतात, क्रेब्स सायकल मध्ये. क्रेब्स सायकल कुठे घडते, प्रोसेस आहे मायटोकॉन्ड्रियाच्या आत घडते. आणि मायटोकॉन्ड्रियाच्या आत घडल्यानंतर काय तयार होतं, कार्बन डायऑक्साइड, वॉटर, आणि काय तयार होते एनर्जी. आता ही जी प्रोसेस आहे कोणती आहे सांगा बरं का बेटा, अनऍरोबिक. कोणती आहे, ग्लुकोजचं काय होतं पायरुव्हिक ऍसिड. कोणत्या प्रोसेसने, कोणत्या प्रोसेसने, ग्लायकोलायसिस. पायरुव्हिक ऍसिडचं काय होतं फर्मेंटेशन. कुणाचं, काय होतं फर्मेंटेशन. फर्मेंटेशन झाल्यावर काय होतं डिफरंट प्रोडक्ट. नावं सांगा, विनेगर, विटॅमिन्स, आणि त्याच्यापासून काय होतात व्हेरियस मायक्रोब्स. सिमिलरली ग्लुकोजचं काय होतं परत पायरुव्हिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतं, आणि कन्वर्ट झाल्यानंतर त्याचं परत काय होतं फर्मेंटेशन होतं, आणि काय तयार होतात अल्कोहोल तयार होतात, आणि अल्कोहोल पासून काय तयार केलं जातं, ईस्ट केलं जातं. सिमिलरली ग्लुकोजचं ग्लायकोलायसिस मध्ये कन्वर्ट होऊन पायरुव्हिक ऍसिड तयार होतो. हे सेम आहे का प्रोसेस, फक्त इथून बदल व्हायलाय. मग फर्मेंटेशन झालं, लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस होतो, आणि त्याच्यामध्ये काय तयार होतात इरिथ्रोसाइट्स आणि मसल सेल्स. काय बेटा, इरिथ्रोसाइटला दुसरंच म्हणतात आरबीसीज. काय म्हणतात बेटा त्याला, आरबीसीज म्हणजे काय, रेड ब्लड कॉर्पोसेल्स किंवा सेल्स असं त्याला म्हटलं जातं. दॅट इज गीता लक्ष दे इकडं, त्याला काय म्हणतात इरिथ्रोसाइट्स. काय म्हणतात त्याला इरिथ्रोसाइट्स. हे बघा चार्ट पडले का नाही सांगा बरं का, हे किती वेळेस पडले बघा, खूप वेळेस पडलेलं आहे. आता हे काय सांगा बरं का, अमिनो ऍसिड. आपल्याला आपल्या बॉडीमध्ये काय होतात, आपण जे काही कंझ्युम करतो प्रोटीन्स ब्रेकडाऊन होतात, कशामध्ये कन्वर्ट होतात अमिनो ऍसिड मध्ये. आणि अमिनो ऍसिड येताना डीएनए स्वतः जीन्स मध्ये घेऊन येतो, माहिती आपल्याला जीन्स डीएनए मध्ये घेऊन येतात. तर या ठिकाणी अमिनो ऍसिडचे बोन्ड्स आहेत ते कुणापासून तयार होतात, ऑसिन पासून बोन. स्किन कुणापासून होते, मेलॅनिन आणि केरेटिन पासून, म्हणजे हेअर आणि जे काही स्किन आहे त्याच्यापासून होतात. ब्लड आणि हिमोग्लोबिन कशापासून होतात त्या ठिकाणी, ब्लड कुणापासून, हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज. आणि त्याच्यानंतर मसल जे असतात ते कशापासून होतात बेटा, ऍक्टिन आणि मायोसिन. काय मायोसिन, ऍक्टिन अँड मायोसिन फ्लेक्सिबल प्रोटीन्स. आणि जे पिट्युटरी ग्लँड्स असतात हे काय रिलीज करतात, व्हेरियस टाइप्स ऑफ हार्मोन्स रिलीज करतात. पॅनक्रियास मध्ये काय रिलीज होतं, इन्सुलिन आणि, नववीला पण एक टेबल होता बघा हे, इन्सुलिन आणि ट्रिप्सिन. ह्याला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट करा, असले सोडू नका. ह्याला तुम्ही करत नाही, बाकीचा रट्टा मारून जातो काहीच ना परीक्षेला, आणि असलं काहीतरी बसतंय मायो सर केली बघा होता. हे काय करते, 1 2 3 डबे देते, 3 डबे गायब करते, लिहा म्हणते बाकीचं. किंवा काय करते, स्किन देते, बोन देते, सेल देते, बाकीचं मध्ये भरा म्हणते. हे तुम्हाला आलं पाहिजे त्या ठिकाणी, ठीक आहे. सर्वात जास्त आढळणारा एन्झाईम कोण आहे प्लांट मधला, रुबिस्को. कोण आहे, हा हे सांगा चला, फटफट फटफट चला लवकर सांगा बरी. काय आहे, हे असतो पीआर, खालचं काय आहे सेंट्रोमर. काय आहे सेंट्रोमर. हे काय बेटा क्यूआर, आणि हे काय बेटा डीएनए. म्हणजे डीएनए डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. काय आहे बेटा डीएनए डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. काय आहे डीएनए डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. त्याला आपण काय म्हणतो, डीएनए म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, हे विसरू नका. त्याला एंट्री करा, 3 मार्काला पडते. मी जे घेतोय ना हे केल्याशिवाय सोडू नका. जात्री जे व्हिडिओ रेकॉर्ड करतोय परत गेलं का घरी एकदा परत बघा. पण बघा हे तर माहिती आहे तुम्हाला कसं सेल डिव्हिजन वगैरे होतात काय नाही, त्याच्यामध्ये दिलेलं आहे पूर्णपणे. पहिला काय असतात क्रोमोझोम्स, त्याचे काही जेनेटिक मटेरियल पासून काय क्रोमोझोम्स पाहिलं, मेटाफेज, प्रोफेज, अॅनाफेज, आणि लास्ट फेज कोणती आहे टिलोफेज.
हे काय रे? सायटोकायनेसिस. हे कोणती आहे? त्याच्यामध्ये काय डिव्हिजन होऊ लागले? न्यूक्लियस आणि सेल मेम्ब्रेन. न्यूक्लियस आणि त्याला सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन म्हणतात. आणि दुसरा आहे न्यूक्लियर डिव्हिजन. हे मियोसिस पार्ट 1 आणि मियोसिस पार्ट 2. कांदा 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 कांदे को छोड़ना मत. ये कांदा बहुत इंपॉर्टेंट है, मैं बोल रहा हूं. मैं बार बार कितनी बार बोला मैं क्लास में, कांदा को छोड़ना मत. कांदा कुछ तो गड़बड़ करेगा, मेरे को लग रहा है वैसा. कांदे का किधर है रे? कौन से चैप्टर में? कौन सा चैप्टर है रे? दूसरा का दूसरा रे? दूसरा है का? कांदा 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 हुडका रे. कांदा पुन्हा पिक्चर आहे बघा बरं का. लवकर 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 लवकर. कांदा 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 कांदा. कमॉन. काय काय लिहिले का नाही रे? नाही. तरी त्याला हुडकून काढा रे. कुठून का काढा? त्याला कांद्याला हुडकून काढा बघा. त्याला सोडू का बघा. त्याला त्याच्यावर प्रेम करा कांद्यावर. दिल्ली रे. जाऊ दे. दिलं नसलं तरी आपण करू. ए गपकी आदू कसं होईल रे? लगन लावी. चलो ऍक्टिव्हिटी बेस्ड खूप क्वेश्चन्स, डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स लई पुढच्या चॅप्टर मध्ये. तर आता डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स आहे त्याच्यामध्ये. आता हे अमिबा मध्ये जे डिव्हिजन होऊ लागले, कोणते डिव्हिजन आहे सांगा बरं का? सिंपल बायनरी फिजन. त्याच्यामध्ये कोणतं होऊ लागलं सांगा बरं का? ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन. आणि युग्लिना मध्ये कोणता होता सांगा बरं का? आडवा म्हणजे ट्रान्सव्हर्स आणि उभा म्हणजे लॉंजिट्युडिनल बायनरी फिजन. कोणता होतो? लॉंजिट्युडिनल बायनरी फिजन. आता ह्याच्यामध्ये ह्याला एंट्री करा बेटा. ह्याला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट करा. त्याच्यावर काही ना काही पडते बघा परीक्षेला. अमिब्युली म्हणजे काय असतो? काय नाही. जे लहान लहान पिल्ले बाहेर निघतात अमिबाचे, त्याला अमिब्युली असं म्हटलं जातं. ते काय आहेत? ते ब्लास्टोसिस्ट, सॉरी त्याच्यावर सिस्ट कसे तयार करतात, वरी कडक कव्हर होतो ना, त्याला काय म्हटलं जातं? सिस्ट. कोणत्या कंडिशनला? ऍडव्हर्स कंडिशनला करतात. आणि काय करतात? मधला जो त्याचा सायटोप्लाझम आहे त्याचा डिव्हिजन करतात आणि न्यूक्लियसचा डिव्हिजन करून थोडं थोडं बाजूला काढतात. थोडं थोडं बाजूला करून गड्डे 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 तयार करतात. आणि पाणी बिनी मिळालं, चांगले कंडिशन आलं, फटकण्या फुटतात. पुऱ्या सदा मंगल सावधान एकदाच डझनभर माहित. डझन नाही जास्त. ओके. ते कुणाचं आहे? बडी. बडी कुणामध्ये घडतं? ईस्ट. 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 ओके. ईस्ट. हे काय? फ्रॅगमेंटेशन. शेवाळ.com. लांब होते, तटकुण्या तुटते, बाजूला जाते, परत बसते आणि परत वाढते आणि शेवाळ होतो. एवढं जरी शेवाळ तुम्हाला जर वाटलं बा, काय करायचं? थोडं शेवाळ घ्यायचं आणि हौदा जाऊन टाकायचं. 8 दिवसांना बघायचं पूर्ण हौद पूर्ण हिरवगार होऊन जाते त्या ठिकाणी. मग शेवाळ घेऊन त्याच्या गोळ्या करून खात बसायचं. खातात त्याच्या गोळ्या, खात बसा त्या ठिकाणी. स्पिरुलिना असं म्हटलं जातं त्याला. दॅट इज अ फ्रॅगमेंटेशन. ओके. हे कोण आहे? त्याचं तर व्हिडिओ दाखवतो तुम्ही. प्लॅनरी या तुकडे कट 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 केलास, जेवढे तुकडे केलास तेवढा तर हळूच पिल्लू बाहेर येतो. तसं रावणाचं एक मुंडका कापलं का दुसरं लगेच येत होतं. बहुतेक काय की रावणाच्या काळात प्लॅनरी मे बी असू शकतो, किंवा रावणाच्या काळातली टेक्नॉलॉजी आजपेक्षा जास्त राहू शकते. काय होऊ शकतं त्या ठिकाणी? ठीक आहे. म्हणजे समजा उदाहरणामध्ये भविष्यामध्ये असं झालं, आपली सर्व टेक्नॉलॉजी आपण काय केलं? AI वर टाकला. येणाऱ्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच आहे ना आता येणाऱ्या काळात. हे कॉम्प्युटर बिम्प्युटर काहीच नाही आता. एक न्यूरालिंक नावाची चिप्स मिळाली आता. चिप इथे डोक्यात लावायचं, ते तुझ्या घालायचं. मी असं म्हणणार, हा जास्त वाटलं कलाकारीच रे तू. तोंडाने बोलायची गरज नाही, मनात लय कलाकारीच. त्यांना लगेच कळतं सर असं का हो. जे आपण पहिला ऐकत होतो का नाही असं की काय की मनातल्या मनात बोलायचं, हे त्या ठिकाणी सायंटिफिकली पॉसिबल होईल. दॅट इज अ टेलिपॅथी त्याला नाव देण्यात आलं. आणि असं शक्य आहे येणाऱ्या काळामध्ये. टचके फोडायचं, घालायचं. हा मला लाईट बंद करायचा त्रास होईल, बंद हो. मनातल्या मनात झाली बंद. मला गाडी चालू करायच्या बाहेर जायची आहे, डोळे बंद करून माझ मी ब्रेनला सिग्नल दिला, चल बंद कर, ऑटोमॅटिक बंद. आता जादू नाही तर काय? ज्यावेळेस थॉमस एडिसन ना थांबे तू काय इकडे तिकडे करणार सर. ज्यावेळेस थॉमस एडिसन बल्बाचा शोध लावला, जेपी मॉर्गनच्या घरात बसून झालता प्रयोग. माहिती आहे का? जेपी मॉर्गन वन ऑफ द रिचेस्ट पर्सन ऍट दॅट टाइम. तर त्यावेळेस त्यानं काय केलं? जेपी मॉर्गन जे श्रीमंत लोक बसले होते तिने मोठी जादू आहे म्हणजे बल्ब पहिल्यांदा. म्हणजे कोणत्या गोष्टी सायंटिफिकली ज्यावेळेस आपण पहिल्यांदा बघतो त्याला जादूच वाटते आपल्याला. आता मोबाईल जर कुणाला म्हणलं माहिती इथून बसून आपल्याला बाहेर देशात बोलतात हे एवढं झालं का म्हणतील. हे जर मी 50 वर्षाखाली म्हणणार पाटील सर गेले कामात, त्याचं मेंदू सर्कल आहे, ते काही कामाचा माणूस नाही. आता मी जर असं म्हणलो येणाऱ्या काळामध्ये
की सपोज दॅट शिकवायला मास्तराची गरजच लागणार नाही, घरामध्ये अशा प्रकारची टीव्ही येईल एक 25 वर्षानंतर. AI टेक्नॉलॉजी तर वाढलेली आहे. हा, आय वांट लकी पाटील सर अँड त्याला नाव दिले कधी समजा AI ला नाव आपण काहीतरी ठेवलं समजा, हा त्याला काय म्हणायचं, गाईड करायचं त्याला. एक मला त्या ठिकाणी हे जे चॅप्टर लाईफ प्रोसेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि ते चॅप्टर शिकवत असताना मला त्याच्या आवाजात पाहिजे, अमिताभ बच्चनच्या आवाजात पाहिजे, तर ऑटोमॅटिक तो अमिताभ बच्चनच्या आवाजामध्ये व्हिडिओ तयार होईल आणि त्याचा कंटेंट माझ्यापेक्षा भारी असेल. भविष्य माझ्यापेक्षा 10 पटीने 100 पटीने भारी असेल. आणि जे आजपर्यंत IQ लेवलचा जो काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शोध लागलेला आहे, जेव्हा आतापर्यंत जे लागलाय टिल 160 IQ आहे, 160. आपला असतेच 180. आणि असं म्हटलं जातं की भविष्यामध्ये 3000 पर्यंत IQ जायची शक्यता आहे. म्हणजे आपल्यापेक्षा किती पटीने हुशार असतील विचार करा. त्या ChatGPT वर बघत होतो मी, त्याला म्हटलो माझे सर्च टाकलो काय मी असे त्याला कमांड दिलं त्याला, माझे फोटो असं हिमालय क्लाइम्बिंग करताना काढून कुठून तोंड बरोबर आली माझा म्हणा, आता ठीक आहे पण काढलं ना, प्रयत्न तर केलं. मी म्हणलो व्हाईल ट्रेकिंग द हिमालय आय हॅव ट्रेडेंट इन माय हँड, आणि त्या ठिकाणी इमेज तयार असलेले माझ्या हातामध्ये चुरसुळ असलेले त्या ठिकाणी चढतानाची इमेज त्या ठिकाणी. म्हणजे विचार करा किती कमी वेळामध्ये काय होऊ लागले टेक्नॉलॉजी, काय होऊ शकतं बेटा. आणि सर्व आता तेच विषय आलता, सर्व एका सगळी डाटा स्टोर आहे आणि अचानक असं काय झालं की पूर्ण AI टेक्नॉलॉजीच नष्ट झाली. परत काय होईल, मी जर म्हणतो पुन्हा इथं का न्यूरोलिंक राहते म्हण, पागल झाले, मोबाईल राहते म्हण, कारण सारं तुमचं डिस्ट्रॉय झालं ना. मग परत काय होतं, शून्यापासून रिसायकल. म्हणजे जुन्या ज्या टेक्नॉलॉजी होत्या देर मे बी पॉसिबिलिटी आपल्यापेक्षा 1000 पटीनं प्रगत असू शकतात. आणि आजच्या घडीला ते आपल्याला टेक्नॉलॉजी जे वाटतात हे आपल्याला ते जसं ऐकतो, रामायणामध्ये बाण मारलं, इकडून तिकडं मारलं, बाणाला बाण लावून स्फोट होता, आपण हसतो. आज पण तशा मिसाईल आहेत का नाही सांगा बरं का. आता जे आपण नाग मिसाईल आहे भारताची, तर जर त्या ठिकाणी जर तिनं लॉन्च केलं, समजा एखादी पुढच्या साईडला टँकला तुम्ही लॉन्च केलं, ते टँक किती बी पळू दे, इकडं तिकडं कसं बी पळू दे, त्याला जाते बरोबर त्यालाच मारते. त्याला किती पळवायच्या पळी वाकडं आडवलं त्याला टार्गेट करून मारते. मग त्यानं तिकडून मारलं, त्यानं तिकडून मारलं, दोघांना एकमेकाला धडकू शकत नाहीत का, असं आपण काय विचार करू शकत नाही. सायंटिफिकली केलं पाहिजे. असं वेळ नाही आपल्याकडे तेवढा. बडिंग मध्ये काय, हायड्राला छोटासा पिल्लू बाहेर होतो, त्याला काय म्हणतात, नेसेट हायड्रा. हा पिल्लू मोठा होतो बाजूला, ह्याच्यामध्ये काय असते, टर्मिनल कॅव्हिटी, आणि हे काय सप्लाय करते, त्याला न्यूट्रिएंट सप्लाय करते. आणि ते मोठे झाल्यानंतर पिल्लू बाजूला पडतो आणि त्याला परत पिल्लू येतो, परत बाजूला पडतो, परत पिल्लू 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 होत काय होतात, हायड्रा. काय होतात आधी आहे. येडा झालीस का तू, असं करायलास तू तिथं बसा. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन हे काय आहे बेटा, रताळ, स्वीट पोटॅटो, हे काय आहे ब्रायोफायलम, हे काय आहे पोटॅटो. हे काय सांगा, हे डायग्राम जरा कम्फर्टेबल आहे, परीक्षेला पडण्यासारखी डायग्राम आहे. ही काय आहे स्पोर्स, ह्याच्यावर काय असतं, ते गड्ड्याला काय म्हणतात स्पोरॅन्जियम. हे फुटतात, फुटल्यानंतर मधल्या बिया बाहेर पडतात आणि त्या बियालाच काय म्हणतात स्पोर. आणि हे जे आहे ह्याला काय म्हणतात हायफी, काय म्हणतात. आणि ह्याच्या जे मुळं असतात ह्या मुळाला काय म्हटलं जातं, रायझॉइड. काय म्हटलं जातं, रायझॉइड म्हणतात. हा हा हा, इसा एमपी करो बेटा, इसे छोड़ो मत, इसे छोड़ो मत. हे काय सांगा बरं का, सर्वात खालचा पेडिसेल, त्यालाच काय म्हणतात सपोर्ट करणाऱ्याला पेडिसिलेट. हे वरचा काय आहे कॅलिक्स, ह्यालाच काय म्हणतात सेपल. हे जो वरचा पाकळ्या, त्याच्यामध्ये पाकळ्या असतात, पाकळ्याला काय म्हणतात कोरोला. म्हणजेच काय पेटल्स, दे आर ऑफ व्हेरियस कलर्स. त्याच्यामध्ये कोण असतो, दांडा, अँथर, फिलामेंट काय म्हणतात त्याला, हे फिलामेंट. आणि वरच्याला काय म्हणतात आंतर. हा कोणता पार्ट आहे, अँड्रोशियम, म्हणजे मेल पार्ट आहे. त्याच्यामध्ये भुसा, हे लांब दांडा आहे, त्या लांब दांड्याला काय म्हटलं जातं, गायनेशियम. हा जो दांडा आहे त्याला म्हणतात स्टाईल. वरच्याला काय म्हणतात स्टिग्मा. आणि ह्याच्यामधले छोटे 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 नन्हे मुन्ने प्यारे से छोटे छोटे अंडे रहते उसे क्या बोलते, ओव्हल्स. काय बोलते, ओव्हल्स म्हणतात. हे फिमेल पपई, हे मेल पपई. हे दोघे एकत्रित आल्याशिवाय पपईच लागणार बेटा. बघा पपईला सुद्धा मेहनत घ्यावी लागते. कोण म्हटलं माणसात मेहनत घ्यावी लागते म्हणून, हाय चुकीचं आहे अध्यक्ष मोदी साहेब. ओव्हरी फिमेल पार्ट, गायनेशियम. ओके, अंडे अंडे, स्टिग्मा टाकला, स्टिग्मा जर्मिनेट होतो, स्टाईल मधून खाली येतो. किती तयार होतात, 2 मेल गॅमेट होतात, एकामध्ये येतात आणि काय होतात त्या ठिकाणी, काय होतं फर्टिलायझेशन तयार होतो. आणि ह्याच्यामध्ये काय असतो ऑलरेडी, ह्याला झूम केलेली पहिल्या साईडला आहे.
काय असतो मेल गॅमेट आला, हे आहे एम्ब्रॉयड सॅक. त्याच्यामध्ये दोन काय असतात सायनर्जिड असतात, एक असतो एक सेल आणि हे मधला काय बेटा पोलार न्यूक्लिआय आणि हे काय असतात खालच्या साईडला अँटीपॉड्स. काय असतात नाव विसरू नका. आणि हे डायग्राम कशाचे सांगा बरं का, पॉलिनेशन. कशाचे आहे पॉलिनेशन. आता हे नीट बघा रे बेटा, असले सोडू नका. उगा आपण काहीतरी कॉमेडी करण्याच्या पर्यंत ही हा दात काढतो आणि असले सोडतो 5 मार्काला प्रश्न पडतात. आणि डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे गाईडामध्ये आताच पाहिलो मी. डायग्राम बेस्ड आहे बघा, स्केच द लेबल डायग्राम ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे डायग्राम काढा म्हटले, सोडू नका. आणखीन एक क्वेश्चन आहे पाठीमागेल्या साईडला बघा तुम्हाला, क्वेश्चन नंबर 17 डायग्राम बेस्ड क्वेश्चन मध्ये आहे बघा तुम्हाला 6वा. त्याच्यामध्ये काय म्हटलं, राईट द आन्सर टू द क्वेश्चन बाय ऑब्झर्विंग द फिगर. युरिनरी ब्लॅडर नाव दिले, ABCD काय नाव आहे ते सांगा म्हटले. असला प्रश्न आहे का पडणार नाही, सोडता तुम्ही ऐन टायमाला, बघत नाही काही नाही आणि ऐन टायमाला परीक्षेला पडता डोक्याला हात लावून बसता. असं नाही करा, एक एक लक्ष ठेवलं पाहिजे आणि जास्ती पार्टिक्युलर डायग्राम कडेच लक्ष द्या. ठीक आहे. आता बघा युरिनरी ब्लॅडर आहे, हे काय सांगा बरं का, सेमिनल वेसिकल. हे मधला काय आहे, काय मधला इजॅक्युलेटरी डक्ट आहे. आणि ह्या ठिकाणी काय असतात ते वरच्या साईडला जे असतात प्रोस्टेट ग्लँड. काय म्हणतात त्याला प्रोस्टेट ग्लँड. हे काय असतात हे जे असतात त्याला काय म्हणतात व्यास डेफरन्स. काय म्हणतात त्याला. आणि हे असतात कॉपलर्स ग्लँड. कोणते कॉपर्स ग्लँड. आणि हा जो आहे दॅट इज युरिनोजेनिटल म्हणतात. आणि हे जो आहे हे वरच्या साईडचा इपिडिडायमिस असं म्हटलं जातं आणि ज्याच्यामध्ये असतात त्याला स्क्रॉटम असं म्हटलं जातं. दॅट इज अ पेनिस अँड हे टेस्टिस असतात. आणि या टेस्टिस मध्ये सर्व स्पर्म त्या ठिकाणी तयार होत असतात. दॅट इज इजॅक्युलेटरी डक्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम झालं. आणि हे फॅक्ट महत्वाची, इपिडिडायमिस किती आहे 6 मीटरचा असतो. स्पर्मचा आकार किती असतो 60 मायक्रोमीटर असतो. स्पर्म जे असतात त्याला किती अंतर कापावं लागतो 6.5 मीटर आपल्याला कापावं लागतो. स्पर्म जे असतात लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी लागते जी की फ्रुक्टोज जे काही सिमन मध्ये प्रेझेंट असतो त्याच्यापासून मिळते. दॅट इज हे ओव्हिडक्ट असतात. महिन्याला अल्टरनेट इकडून एक तिकडून या ठिकाणी काय होतात ऑकिड्स किंवा ओव्हल्स त्या ठिकाणी महिन्याला बाहेर निघत असतात. दॅट इज ओव्हरी, युटेरस अँड व्हजिना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ओके. आता पुढे पहा बेटा, हे तर काही प्रश्नच नाही याचा. हे डायग्राम हे कम्फर्टेबल आहे, खूप महत्वाचे आहे. हे काय सांगा स्पर्म. हे काय असतात ऑकिड, म्हणजे पुरुषामध्ये काय असतात स्पर्म आणि महिलामध्ये काय असतात ऑसिड किंवा ऑकिड म्हणा. आणि मला सांगा किती पेर असतात 23, म्हणजे 23 जोड्या, म्हणजे 44 प्लस एक्स महिलामध्ये आणि पुरुषामध्ये 44 प्लस एक्स वाय. अर्धे पुढे करा, अर्धे झाल्यावर किती होतात सांगा बरं का, 22 प्लस एक्स 22 प्लस वाय. 22 प्लस एक्स महिलामध्ये 22 प्लस एक्स होणार आहे. महिलाकडून तर सेम जाणार आहे पण वेगळं कुणाकडून जाणार आहे, वेगळं पुरुषाकडून जाणार आहे. मग या ठिकाणी जर पुरुषाकडून जर वाय गेला तर काय जन्माला येतो मुलगा आणि पुरुषाकडून जर एक्स गेला तर काय जन्माला येते. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर द चाइल्ड बॉर्न बेबी. मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर द चाइल्ड बॉर्न बेबी. ह्याचा सुद्धा एक तुम्हाला त्या ठिकाणी गिव्ह रिझन काहीतरी प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. लोकांना खूप कसं मोठं व्हायला त्याच्याबद्दलची डायग्राम आहे. ह्याच्यामध्ये काय प्रश्न पडतात सांगतो. ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न आहे, मेन्स्ट्रुअल सायकलवर एक प्रश्न आहे तुम्हाला. किंवा काही ना काही तुम्हाला छोटे छोटे विचारतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे हार्मोन्स कोणते विचारतात. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल किती दिवसाला करते बेटा, क्वेश्चन आहे रे तुम्हाला, आहे का पडले काहीतरी 28 ते काहीतरी 31 दिवस काहीतरी क्वेश्चन आहे बघा. त्याच्यामध्ये किती दिवसासाठी राहते 3 ते 5 दिवस काहीतरी दिले बघा. त्याच्यात नाही येत नाही, ह्याच्यात आहे तुम्हाला उत्तरपत्रिकाची तयार केला ना 86 त्याच्यामध्ये आहे काहीतरी, आहे कुठेतरी पडलेला क्वेश्चन आहे त्या ठिकाणी. आहे का क्वेश्चन आहे, कुठे आहे तो आहे नाही रे, ह्याच्यात दिले रे, कुठे आहे बघूया लवकर, फास्ट वेळ नाही पाहिजे, लवकर. ठीक आहे. ऑब्झर्व द डायग्राम ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. मेन्स्ट्रुअल सायकलचा पिरियड किती असतो बेटा, 1 ते 5 दिवस. ओव्ह्युलेशन कधी घडतो 14व्या ते 15व्या रोजी. आता ड्युरिंग विच पिरियड इज कॉर्पस लुटेम ऍक्टिव्ह ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल, विच हार्मोन्स आर सिक्रेटेड बाय कॉर्पस लुटियम. कॉर्पस लुटियम हे ऍक्टिव्ह असतात 28व्या दिवशी मेन्स्ट्रुअल सायकलच्या आणि ह्या टाइम मध्ये देयर इज नो युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम होत नाही. देन कॉर्पस लुटियम डिजनरेट होतात आणि कॉर्पस लुटियम सिक्रेट इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉनला सिक्रेट करतात. इन मेन्स्ट्रुअल सायकल विच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अंडरगो चेंजेस, ओव्हरी आणि युटेरस अंडरगो चेंजेस. विच पिरियड इज सेड टू बी पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. 5 ते 14 are period of regeneration of endometrium. Which period is said to be period of secretion of glands in the endometrium. Period of secretion of gland in the endometrium is about 15 to 28 days.
हे महत्वाचं आहे, सोडू नका. आता फक्त मी नावं सांगतो, नावं लक्ष द्या. हा जो वरच्या साईडला आहे FSH, FSH काय बेटा FSH. आणि दुसरा कोणता सांगा बरं का त्याच्यामध्ये LH ल्युटिनायझिंग हार्मोन आणि का फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स. नंतर ह्याच्यानंतर काय आहे हायपोथॅलॅमस आपल्याला पाहायला मिळतो, हे आहे पिट्युटरी ग्लँड. हे खाली नाही बरं का, ब्रेन मध्ये डायरेक्ट बरं का. हे जे आहे ना इथं पिट्युटरी ग्लँड आहे ना, तर हे कुठं आणलं म्हणसाल तुम्ही, हे दॅट इज लोकेटेड इन द ब्रेन. काही जणांना वेगळंच वाटतं इथं, हा हे ब्रेन मध्ये आहे आलं पिट्युटरी ग्लँड, दॅट इज अ फुली ग्रोन फॉलिकल. आता हे खाली आलं, ह्याचा भाग वेगळा. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी दॅट इज इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन, कॉर्पस लुटेयम, कॉर्पस अल्बिकन्स. ऑटोमॅटिक ते बाहेर पडतात यूज म्हणजे फर्टिलाइज होण्या गेल्यानंतर. ठीक आहे. पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन बद्दल आता सांगितलं. हा जो मधला पिरियड आहे पिरियड ऑफ एंडोमेट्रियम 4 ते 13 दिवस दिसू लागलाय, 5 ते 13 दिवस. ओव्ह्युलेशन पिरियड 14 ते 15 दिवस आहे. पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ ग्लँड्स इन एंडोमेट्रियम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 15 ते 28 दिवसाचा पिरियड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतो. हे कशाचे डायग्राम सांगा बरं का लवकर. इन विट्रो फर्टिलायझेशन. मग डायग्राम सांगा म्हणते व्हॉट इज इन विट्रो फर्टिलायझेशन, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सुरुगेट मदर काय असते ते सांगता आलं पाहिजे तुम्हाला. भाड्याची माता, मोनोझायगोटिक ट्विन आणि डायझायगोटिक ट्विन जाताना करून जावा, सोडू नका त्याला, टॉपिकला द्या. हे टेबल एक करा बेटा, ह्याला सोडू नका. सेक्सुअल आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन ऍज इट इज टेबल पडू शकतो. हा हे सायकल कनेक्शन कोणती सायकलला सांगा बरं का, फूड चेन. कोणते आहे बेटा फूड चेन. द इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर इन द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड एज अ फूड चेन. फूड चेनच नाही. यस. आता हे पहिला कोण आहे सांगा, प्रोड्युसर कोण आहेत प्लांट्स. लक्ष द्या लवकर माझ्याकडे, प्रोड्युसर कोण आहेत त्याच्यामध्ये मला सांगा. पटपट पटपट बोलायचं, वेळ घालायचा नाही आपल्याकडे, तेवढा वेळ नाही बेटा आपल्याकडे, व्हिडिओ खूप मोठा आहे मग आपला. हे काय सांगा बरं का प्रोड्युसर. काय ते प्रोड्युसर काय प्रोड्यूस करतात, गवत बिवत. कुणाच्या मदतीने, सनलाइट, कार्बन डायऑक्साइड आणि काय बेटा वॉटर, आणि काय वॉटर याच्या मदतीने प्रोड्यूस करतात. मग ह्याला खायला कोण येते, ग्रास होपर. हे कोण सांगा बरं का, ते नववीला झाले ना रे तुम्हाला, ग्रास होपर. ह्याला खायला कोण येते, फ्रॉग, बेंडूक येतो. बेंडूकला खायला कोण येतो, स्नेक येतो. आणि स्नेकला खायला कोण येतो, ईगल येतो. मग ह्याच्यामधला हा काय आहे प्रोड्युसर. हे काय सांगा बरं का बेटा, प्रायमरी कन्झ्युमर. आणि हा काय आहे सेकंडरी कन्झ्युमर. हा कोणता आहे टर्शरी कन्झ्युमर. आणि हा कोणता आहे अपेक्स कन्झ्युमर. आणि ह्याला मेल्यानंतर ह्याला डिकम्पोज कोण करतात, फंगाय आणि बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याला काय करतात, डिकम्पोज करतात. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये व्हेजिटेरियन कोण आहे, ग्रास होपर. हे कसे, ह्याला काय म्हणतात रे प्रोड्युसर, ह्याला म्हणतात हर्बिवर्स. काय म्हणतात त्याला, आणि हे काय असतात कार्निवर्स. कार्निवर्स ना. आणि हे सुद्धा कसे असतात कार्निवर्स. आणि हे कसे असतात अपेक्स कन्झ्युमर. काय असतात, ह्याला सोडू नका बरं का. किती बघा बरं का, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याच्यातले 5 भरते तुम्हाला, 2-3 भरायला देते. कमीत कमी 5 भरून देतो तुम्हाला देताना याच्यामध्ये. ठीक आहे. चला लवकर बघा, काढा बरं का. पेजवर कुठे आहे बघा, फास्ट मध्ये लवकर उडका. कोणत्या पेजवर आहे बघा. किती 37. अरे 37 नाही रे, गायडामध्ये बोल रे. कोणत्या चॅप्टर मध्ये, पुढच्या आहे ना, एन्व्हायरमेंटल मध्ये येणार आहे बेटा. चला आता काय बघा, याच्यामध्ये एक असतो फिजिकल फॅक्टर, तर दुसरा कोणता असतो बेटा, केमिकल फॅक्टर. आता याच्यामध्ये फिजिकल फॅक्टर मध्ये कोण आहेत, एअर, वॉटर, वेपर, मिनरल, सॉइल आणि सनलाइट. केमिकल फॅक्टर मध्ये न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स. याच्यामध्ये काय येतात, लवकर लवकर बोला. काय येतात बेटा याच्यामध्ये, न्यूट्रिएंट्स आणि काय येतात, मिनरल्स. काय येतात, न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स त्या ठिकाणी येतात. आयटोट्रॉपिकच्या नंतर कोणता असतो बेटा, हिटेरोट्रॉपिक. कोणता असतो, हिटेरोट्रॉपिक असतात. त्याच्यामध्ये अबायोटिकच्या नंतर कोणते असतात बेटा, बायोटिक. कोणते असतात, बायोटिक. आता प्रोड्युसर्स कोण आहे सांगा बरं का, प्लांट्स. प्रोड्युसर्स कोण असतात, प्लांट्स. प्रोड्युसर्स कोण असतात, प्लांट्स. कंझ्युमर्स ॲनिमल्स. कंझ्युमर्स काय असतात, ॲनिमल्स. आणि डिकम्पोजर कोण असतात सांगा बरं का, कोण असतात, बॅक्टेरिया. कोण असतात बेटा, बॅक्टेरिया. कोण असतात, बॅक्टेरिया. प्लांट्स. आता बघा मध्ये कंझ्युमर. कंझ्युमरचे 3 प्रकार असतात. एक असतो प्रायमरी, सेकंडरी आणि प्रायमरी. नंतर सांगा सेकंडरी. आणि त्याच्यानंतर काय असतो, नंतर काय असतो, लवकर बघून घ्या फास्ट मध्ये. आता येईल ऑर्गॅनिक सबस्टन्स. इथं कोणता आहे सांगा बरं का, ऑर्गॅनिक सबस्टन्स. ऑर्गॅनिक प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट. इनऑर्गॅनिक हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न आणि सोडियम, पोटॅशियम. परत एकदा सांगतो, फिजिकल फॅक्टर सांगा, एअर, वॉटर, वेपर, मिनरल, सॉइल आणि सनलाइट. केमिकल फॅक्टर सांगा, न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स.
मग ह्या न्यूट्रिएंट्सचे पुढे पडतात त्या ठिकाणी इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न, सोडियम आणि पोटॅशियम. आणि ऑर्गॅनिकचे कोण आहेत बेटा? प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट. बायोटिक मध्ये सांगा आयटोट्रॉपिक आणि हिटोट्रॉपिक. आयटोट्रॉपिक स्वयंपोषित कोण असतात? प्रोड्युसर्स, जे की कोण आहेत? प्लांट्स. हिटोट्रॉपिक मध्ये एनिमल्स आणि डिकम्पोजर. एनिमल मध्ये कोण आहेत? कंझ्युमर. त्याचे किती पडतात? प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि टर्शियरीला आणखी एक नाव आहे अपेक्स कंझ्युमर. आणि हे काय असतात बेटा? बॅक्टेरिया. काय असतात? पटपट पटपट उघडा. आता हे तर कळतं तुम्हाला नॅचरल फॅक्टर कोणते, मॅनमेड फॅक्टर कोणते, हा टेबल करून जावं जाताना. ठीक आहे. आता याच्यामध्ये नॅचरल फॅक्टर आणि दुसरा कोणता बेटा? एक आहे नॅचरल फॅक्टर, दुसरा कोणता फॅक्टर आहे? मॅनमेड फॅक्टर, किंवा त्याला दुसरं नाव आहे आर्टिफिशियल फॅक्टर. कोणते फॅक्टर म्हणतात त्याला? कोणते रे? आर्टिफिशियल फॅक्टर्स. कोणते फॅक्टर्स म्हणायचं? आर्टिफिशियल फॅक्टर्स. आता बघा नॅचरल फॅक्टर मध्ये काय काय येतात बघा. ऐका, नॅचरल फॅक्टर मध्ये अर्थक्वेक त्याच्यामध्ये लिहायचं बरं का. व्होल्कॅनिक इरप्शन, ज्वालामुखीचा उद्रेक, फ्लड, क्लाउड बस्टिंग, नाव ऐका, फॉरेस्ट फायर आणि ड्रॉट. मॅनमेड मध्ये काय येतात? टेररिस्ट अटॅक, डिफॉरेस्टेशन, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पॉल्युशन आणि फॉरेस्ट फायर, जंगलाला लागणे, इंडस्ट्रियलायझेशन, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स, ब्रिज, बिल्डिंग, डॅम्स, टेररिझम खूप आहेत. हे कशामध्ये येतात बेटा? मॅनमेड फॅक्टर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. आता हे पण टेबल तुम्हाला व्यवस्थित करता येईल, त्याचा काही विषय नाही. आता बघा, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, पर्यावरणाच्या संवर्धनाची आपल्याला काय आवश्यकता आहे, हा पण टॉपिक करून जावा. ह्याला सोडू नका बेटा. पहिला बघा, टू मेंटेन द क्लीन पोल्युशन फ्री एअर, वॉटर अँड लँड. म्हणजे आपल्याला जे टू मेंटेन क्लीन पोल्युशन फ्री एअर, वॉटर अँड लँड, म्हणजे एअर, वॉटर अँड लँडला पोल्युशन फ्री ठेवण्यासाठी, क्लीन ठेवण्यासाठी आपल्याला एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची गरज आहे. दुसरा, टू कन्झर्व द नॅचरल रिसोर्सेस, जे नैसर्गिक स्रोत आहेत त्यांचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे. टू मेंटेन द बॅलन्स इन द नेचर, निसर्गामध्ये समतोलन ठेवण्यासाठी गरजेचं आहे. असले सोडून जाऊ नका, परीक्षेला पडतात. मी परत सांगतो, पुन्हा रडू नका. टू सॉल्व द नॅचरल अँड आर्टिफिशियल, दरवाजा पुढे करेल. टू सॉल्व द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स, जे काही नैसर्गिक आणि कृत्रिम जे काही प्रॉब्लेम्स असतात, समस्या, त्याला सोडवण्यासाठी गरजेचं आहे. नंतर कशासाठी असतात? टू प्रोटेक्ट अँड कन्झर्व द बायोडायव्हर्सिटी, जे वेगवेगळ्या प्रकारची जैवविविधता आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि जे वनस्पती असतात त्यांचं संवर्धन करण्यासाठी गरजेचं आहे. टू गिव्ह क्वालिटी ऑफ लाईफ अँड सस्टेनेबल फ्युचर टू नेक्स्ट जनरेशन, म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ, दर्जेदार जीवन आणि सस्टेनेबल फ्युचर पुढच्या जनरेशनला देण्यासाठी आपल्याला एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनचा आपल्याला त्या ठिकाणी आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. हे काय सांगा बरं का? सॅक्रेड ग्रोव्स विच फॉरेस्ट आर प्लेस्ड इन द नेम ऑफ गॉड्स. आता हे चित्र सांगा. पहिलं चित्र काय? लवकर सांगा, फास्ट, लवकर बोला, पटपट पटपट बोला. हा, पहिलं चित्र काय आहे? तो काय आहे? काय आहे सांगा. जो पहिला चित्र आहे लवकर सांगा काय आहे? वॉटर, सॉरी. This symbol tells us to keep our waste carefully. जे काही आपले वेस्ट असतात त्याला केअरफुली टाका. The garbage should not be strewn anywhere. जो कचरा आहे तो कुठे इकडे तिकडे टाकू नये. But it should be properly managed. त्याची प्रॉपरली विल्हेवाट लावावी. Waste if managed properly can be wealth. जर वेस्टला जर प्रॉपरली मॅनेज केलं तर ती एक वेल्थ होऊ शकते. कसं वेल्थ होऊ शकते? त्याच्यापासून काय करता येते? बायोफ्युएल तयार करता येतो, बायोगॅस तयार करता येतो, आणखी त्याच्यापासून काय तयार करता येत रे? कंपोस्ट म्हणजेच फर्टिलायझर्स आपल्याला तयार करता येतात. दुसरा सिम्बॉल पहा बेटा, चिन्हाचा तो जो दिलेला आहे तो पहा. दिस सिम्बॉल टेल्स अस टू सेव्ह इलेक्ट्रिसिटी. तो काय आहे? दिस सिम्बॉल्स टेल अस टू सेव्ह इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी सेव्ह करण्यासाठी सांगत आहे. इफ इलेक्ट्रिसिटी इज केअरफुली युज्ड, जर इलेक्ट्रिसिटी जर आपण केअरफुली जर वापरलं, वी कॅन सेव्ह आवर नॅचरल रिसोर्सेस. जे आपले नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांना आपण वाचवू शकतो. दिस मेसेज इज गिवन थ्रू दिस पिक्चर. आता पुढचा आहे यूज बायसिकल. बायसिकल काय रे बेटा? काय होतं? बायसिकल वापरल्यामुळे पोल्युशन होणार नाही, म्हणजे इट इज अ ग्रीन एनर्जी. कोणती एनर्जी आहे? ग्रीन एनर्जी. बाय रायडिंग ऑन द बायसिकल वी कॅन सेव्ह ऑन फ्युएल. आपण बायसिकल वापरून आपण फ्युएल वाचवू शकतो. अँड यूज आवर ओन मस्क्युलर एनर्जी. आणि याच्यासाठी काय वापरतो? आपली स्वतःची मस्क्युलर एनर्जी वापरतो. आणि इको फ्रेंडली असतात आणि नॉन पॉल्युटिंग आपल्याला पाहायला मिळतात.
आणि जो त्याच्यामध्ये वॉटरचा सिम्बॉल आहे हातामध्ये पाण्याचा थेंब असलेला हे आहे. दिस सिम्बॉल इज गिव्हिंग द मेसेज सेव्ह वॉटर. काय बेटा सेव्ह वॉटर हा सिम्बॉल देत आहे. सस्टेनेबल यूज ऑफ वॉटर इज नेसेसरी फॉर आवर फ्युचर. आणि पाण्याचा व्यवस्थित वापर करणे आपल्या भविष्यासाठी गरजेचं आहे. आणि यामध्ये पॅरेग्राफ आहे बेटा. त्या ऍक्टिव्हिटी मध्ये पॅरेग्राफ करून बोर्डाच्या परीक्षामध्ये क्वेश्चन नंबर 10 आहे बघा गायडामध्ये. तो ऍक्टिव्हिटी मधला 10 नंबरचा क्वेश्चन जावा, त्याला सोडू नका, हातानं चुका करू नका. ठीक आहे. आता हे नाव विचारते बरं का परीक्षेला डायरेक्ट. हे एक प्रश्न महत्वाचा आहे, एमपी करा. क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटेड स्पीसीज करा एमपी. त्याला एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन आहे का क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटेड स्पीसीज. त्याच्यामध्ये एंडेंजर्ड आहे, रेअर आहे, वुलनेरेबल आहे, इनडेटर्मिनेट स्पीसीज आहे. आणि हे चित्र देते, ह्याचं नाव सांगा म्हणजे लाईव्ह टेल मंकी. हे कोण आहे रेड पॅन्डा आपल्याला पाहायला मिळतो. ओके त्याला सोडू नका. हा एक सिम्बॉल राहिला रे आपला. जो काही 3 राहिले सिम्बॉल. बघा बेटा पहिला जो सिम्बॉल आहे तो काय सांगा 3R. रिसायकल, रियूज आणि रेड्यूस किंवा त्याला रिक्लेम सुद्धा शब्द वापरला जातो. द फर्स्ट सिम्बॉल इज फॉर गिव्हिंग द मेसेज रेड्यूस, रियूज आणि रिसायकल. दिस इज इम्पॉर्टंट मंत्र फॉर द युटिलायझेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे जे नैसर्गिक स्रोत आहेत त्यांचे व्यवस्थित युटिलायझेशन करण्यासाठी आपल्याला 3R गरजेचं आहे. जो सेकंड वन आहे जो पाण्याची तुटी बंद करणे बघा काय तर तो जो आहे दिस सिम्बॉल इनकल्केट द इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग इको फ्रेंडली. इको फ्रेंडली राहण्याचं महत्व सांगितलेलं आहे. द फर्स्ट सिम्बॉल इज एसेन्शियल टू मेंटेन द नॅचरल रिसोर्सेस बाय. नाही रे पहिल्याचं झालं ना आपलं. सेकंडचं काय असते बेटा सेकंड जो आहे वॉटर प्रॉब्लेम परसिस्ट. काय बेटा वॉटर प्रॉब्लेम परसिस्ट इन मेनी मेजर सिटीज. अनेक शहरामध्ये पाण्याचे प्रॉब्लेम आहेत. लोकांना पाणी प्यायला मिळत नाही. आपल्या उदगीरलाच बघा 2-3 वर्षाखाली पाणी प्यायला मिळत नव्हतं. बाया केस घरून मारून यायची गल्ली गल्लीनं. पण आज जे काही लिंबोटी धरणाचं पाणी आलेलं आहे त्याच्यामुळे पाण्याची प्रॉब्लेम आपली गेलेली आहे. नाहीतर उन्हाळ्यामध्ये जिथं भाड्यानं राहिलो घर मालक पहिला सांगत होतं बॅलरचं पाणी कुठून आणायचं आम्हाला देणं घेणं नाही पाण्याशी. माहितीये का तुम्हाला ऐकलं का किंवा घरी विचारा. आता पहिली दुसरी पासून ज्यांनी त्यांना माहिती आहे जिथं भाड्या नव्हतं तिथं भाड्याचे काय म्हणत होते पहिला घर मालक पाणी तुमचं घ्यायचं पाणी आमचं देणं घेणं नाही. माहितीये का तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. ए गपरे गपकीच. आणि त्याच्यानंतर जो थर्ड वाला आहे त्याच्यामध्ये तिसरा सोलार एनर्जीचं रिन्युएबल ऑप्शन. हे काय सोलार एनर्जी इज अ रिन्युएबल ऑप्शन. रिन्युएबल ऑप्शन आपल्या पुढे आहे आणि विच इज अवेलेबल इन द आपल्या कंट्रीमध्ये इंडियामध्ये इझिली अवेलेबल होतो. अँड बाय युझिंग सोलार एनर्जी वी कॅन रिप्लेस द पॉल्युटिंग अँड एक्झॉस्टिबल फ्युल्सचा वापर करून जे संपणारे एक्झॉस्टिबल आहेत त्याला कन्व्हेन्शनल आपण सोर्स म्हणतो त्यांना आपण बाजूला काढू शकतो आणि पोल्युशन आपण रिड्यूस करू शकतो. ठीक आहे. ह्या चॅप्टरला जरा स्पेशल ठेवणार बरं का. 5व्या चॅप्टरला एंडिंगला जरा स्पेशल आहे. याच्यामध्ये ह्याच्यातलं 5 मार्काला पडायची शक्यता वाटलं ज्यामध्ये पडायची. लईच मन लागलं त्या चॅप्टरवर मात्र. लईच भारी दिसत आहे. त्या टुवर्ड्स ग्रीन एनर्जीवरल्या गाईडात एक सुद्धा ऍक्टिव्हिटी सोडू नका. नॉट अ सिंगल ऍक्टिव्हिटी सोडू नका. एक ना एक पडते बघा त्याच्यातली. आता हे तर येते ना तुम्हाला. चला सांगा बरं का फटाफटा बोला लवकर. कट. हा पहिला काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणते असतात सांगा बरं का. प्रोकॅरियोट्स आणि कोणते असतात प्रोकॅरियोट्स आणि कोणते असतात बेटा यूकॅरियोट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट्स. चला पहा पहिला काय बेटा प्रोकॅरियोट्स. दुसरा काय बेटा सांगा यूकॅरियोट्स. किंगडम 1 मोनेरा, किंगडम 2 प्रोटिस्टा. हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता बघा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आपण त्या ठिकाणी किंगडम 2 कोणता म्हटला प्रोटिस्टा. कोणता बेटा प्रोटिस्टा. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये परत काय पडतात मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला विथ सेल वॉल विदाउट सेल वॉल. काय बेटा हा विथ सेल वॉल लवकर सांगा. आणि पुन्हा काय बेटा विदाउट सेल वॉल. वेळ घालू नका बरं का. आता बघा विथ सेल वॉल मध्ये काय येतात बघा बरं का. विथ सेल वॉल मध्ये येतात ऑटोट्रोप्स आणि हेटेरोट्रोप्स. काय येतात सांगा लवकर बेटा ऑटोट्रोप्स आणि काय येतात ऑटोट्रोप्स आणि दुसरे काय येतात हेटेरोट्रोप्स त्यामध्ये येतात. ठीक आहे. किंगडम प्रोकॅरियोटिक मोनेरा युनिसेल्युलर
काय कोंबडं भाग दिले. लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोटिक आणि कोणते असतात बेटा युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक मध्ये किंगडम 1 मोनेरा आणि युकॅरियोटिक मध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम प्रोटिस्टा, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ सेल वॉल आणि काय ते बेटा विदाउट सेल वॉल. विथ सेल वॉल मध्ये काय येतात ॲपिट्रोप्स आणि दुसरा काय ते हेटेरोट्रोप्स. ॲपिट्रोप्स मध्ये प्लांट येतात आणि हेटेरोट्रोप्स मध्ये काय येतात फंगी. आणि विदाउट सेल वॉल मध्ये किंगडम काय येतो बेटा ॲनिमिलिया. कोणता येतो लवकर सांगा कोणता येतो ॲनिमिलिया. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता हे लवकर बघा. हे काय सांगा कॉर्डेट्स. हे काय थोबाड माउथ. इथे काय असतो नर्व कॉर्ड. इथे काय असतो नॉटोकॉर्ड. इथे काय आहे मसल. इथे काय टेल फिन. इथे काय ऍनस आणि इथे काय असतात गिल स्लिट्स त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि हा टेबल आयपी करा बेटा. हा टेबल कन्व्हेन्शनल सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशनला आयपी करून जावा. सोडू नका त्याला. ते काही तेवढं पडत नाही परीक्षाला तरी ठीक आहे काय अडचण नाही. बघा एकदा तो. हाँ ये इसको मत छोड़ बेटा. ये देखो ये इसको चड्डी पहनाना क्लास में. पेपर में जाके डायग्राम काढते चड्डी पहना क्या उसे. चड्डी मत छोड़ो उसकी. वरचं कोण आहे सांगा बरं का ब्रेन. इथं काय सांगा माउथ. ठीक आहे. हे काय आहे सांगा पॅनक्रियास. वरचं काय सांगा लंग्स आहे ना. हे लंग्स आणि हे काय बेटा हार्ट. त्याच्यानंतर बघा खालचा आहे क्वाड्रिसेप मसल. हे कोणती आहे बेटा हा हो कुठे सॉरी लिव्हर ना हा हा. हे कोणती आहे क्वाड्रिसेप मसल. कोणती जिम बिम मारला वाटले पट्ट्या. हा अजून बघा बरं का लवकर काय काय उरलं त्या ठिकाणी आपलं लंग्सच्या. अरे वरची लंग्स आहे खालची लिव्हर आहे आणि त्याच्यानंतर खाली काय असतात ब्लड वेसल. हे काय बेटा बघून काय सांगायला माहितीये का थोडं बी खाली वरी होणे गडबड झालं का उठून त्याला टाकून जाते. पुन्हा बघा अलीकडल्या साईडला जे त्याचे थाय पिंढऱ्या जे की संभाजीला नाहीतच. त्याच्यानंतर दंड. तिकडे दंडाला काय म्हणतात दंड. दंड झालं त्याला दंडाच्या मध्ये झूम केलं का म्हणताला हाड 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 बोन. काय बेटा बोन आणि ती किडनी आणि काय आहे तो काय वटाण्याच्या शेंगा. आपण कोणत्या तर चॅप्टर मध्ये शिकलो बघा न विचारते. इट इज लाईक अ बीन शेप्ड. थोडी खाली आणि थोडी वरी आहे. दोन्ही नाट इक्वल. स्लाइटली राईट साइड इज थोडं लोअर दॅन द लेफ्ट साइड असं काहीतरी होतं मला आठवण गेले. किडनी. किडनी मध्ये काय प्रेझेंट असतात नेफ्रॉन. नेफ्रॉन कशासाठी असतात फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड. फिल्ट्रेशन करून काय करतात युरिन तयार करतात. त्याच्यामध्ये काय राहते सर त्याच्यामध्ये असा बॉमल्स कॅप्सूल असतो. त्या बॉमल्स कॅप्सूल मध्ये काय राहते सर ग्लोमेरुलस ट्यूब्स असतात कॅपिलरीज असतात त्याच्यामध्ये. आणि फिल्टर करून 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 सकाळी उठल्या उठल्या जावं लागते. ते सगळं काम ते करतात. ते जर होणार गेलं मग डॉक्टर खूप शिते मशीन डायलिसिसची मशीन माहिती आहे का. रूम मध्ये गेलं का नुसता मुताचाच वास मारत राहते फक्त. गेला का गेला का कधी डायलिसिसच्या पेशंटच्या रूम मध्ये बैठला का किती घाण वास येते. बघा काय बॉडी सिस्टीम आपल्या शरीराच्या आत राहायला कधीच वास येत नाही पण बाहेर आल्यानंतर लगेच वास यायला लागते. कसल्या आयसोलेटेड सिस्टीम आहे डेंजर. आणि बॉडीतल्या बॉडीत रक्त इकडल्या नसाचं इकडे झालं. बघा सिस्टीम किती भारी आहे. मधल्या मध्ये जर रक्त इकडे तिकडे फाटलं मध्ये काही गड्डे तयार होत्यात. कसली सिस्टीम आहे म्हणून डॉक्टर व्हायचं नाही. कुठे घात घ्यायला लागते. टर 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 पोस्टमॉर्टम. पोस्टमॉर्थस काहीतरी वेगळंच नाव आहे त्याचं आपण पोस्टमॉर्टम करून टाकून घ्या. ए बकरीची दाढी बघा गाडी. ए बकरीची दाढी बघा रे. कसलं बनलेलं आहे बघ किती समाजाकडे. डोळा मारले मारले मारले. हा हे 3 लेअर आहेत. कोणते कोणते लेअर सांगा लवकर लवकर. पहिला कोणता आहे एक्टो भाईचा मधला डेड आणि मधला एंडो. एंडो डेड एक्टो. कसला आवाज काढलेला ते का त्याला जा रे खाली त्याला शिवानी जा शिवानी त्याला जा पडापड मारून घेऊन त्याला जा त्याला 2 हाणून ये त्याला. चल खाली चल. काय रे तुझं चल खाली. थांब थांब तुझ्या चड्डी साफ सुरू. अरे काय रे तुझं दिवस सोडू का चड्डी तुझ्या. तिकडे मला ते घे जा खाली बस.
अरे बापरे, काय ताप आहे बाबा हे. खा केळं, खा केळं. एंडोडर्म, मिझोडर्म आणि मधला काय बेटा एक्टोडर्म. हे खुली जागा, त्याला काय म्हणतात? कॉलम. काय म्हणतात? सिलोम. सिलोम किंवा कॉलम म्हणा. हे एक्टोडर्म, मधला कोणता आहे? मिझोडर्म. कसं कापून बघायला लागतं माहिती काय? त्या हाल्याचा डॉक्टर काय म्हणतात? वेटरनरी डॉक्टर. त्याचं तर काम काय राहते माहितीये का? आल्याला पहिला हात घालते बघते आणि ते हात घालायचं डॉक्टर व्हायचं नाही तर यू हॅव टू सेक्युर ऍटलीस्ट 500 ते 550 मार्क इन द नीट एक्झामिनेशन. हु वांट टू बिकम द हात घालिंग डॉक्टर? हु वांट टू हात घालिंग इन मशी? तेच काम राहते. काय राहते वेटरनरी वाल्याचं? बघितलं का कधी जाऊन? काय करतात ते? तेच काम करते. मी एमबीबीएस कडे का गेली माहिती आहे? मी ह्याचं कारण हेच होतं. मी माझा मित्र होतो, आम्ही दोघं तिथं शिकायला. मला बी 90% पडले, त्याला बी 90% पडले. माझं बी दयानंदला लागलं, त्याचं बी लातूरला दयानंदला लागलं. त्या पिरियड मध्ये लागलं म्हणजे वेगळं होतं बरं का वजन. तर पहिला पडत नव्हतं टक्केवारी बरं का. 70% म्हणजे उड्या मारायचे पोरं. 90% होते मला आता. मग दयानंदला ठरलं, मग माझं जायचं ठरलं. एक भिकारचोट पोरग होता आमच्या सोबत कलाकार. मी जिकडं गेलं का शेपूट माझ्या मागच. तू लातूरला म्हणलं का तिकडच. मग त्या पोरामुळे मी ऍडमिशन लातूरला घेतलो. ती बी म्हणून लातूरला गेली पहिला चालू. त्याला लातूरला असले म्हणून मी गेली. मी काय केलं, उदयगिरी बाबा.com त्या कॉलेजला कधी मन लागलं नाही. एकच सांगतो आयुष्यात, उदयगिरी कॉलेजला चुकून ऍडमिशन करू नको. उदयगिरीमध्ये फुगट सुद्धा करू नका ऍडमिशन. सर्वात फालतू कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये सेन्स नाही आणि काहीच नाही. आणि त्या कॉलेजला मनच लागत नाही त्या कॉलेजला. मग पुन्हा आमचं पुणे.com. पुण्यामध्ये पॉली बिली मस्त आईश लाईक भारी एकदम टकाटक कार्यक्रम. मग मला हे हातबित घालायचं मला आवडत नव्हतं मला त्या ठिकाणी. मग हातबित काय ग? चल खाली चल. जा खाली जा, सोड जा. मग आद्या ते हात मी घालले म्हणून मी काय केलं माहितीये का? इंजिनिअरिंगला गेलो. अबे मग ते पुन्हा मित्राने म्हणले ते सिव्हिल काय की ब्रँच नाही. मला पॉलिटेक्निक माहित नव्हतं काय होतं, शपथ माहित नव्हतं. त्यानं म्हणले म्हणून गेलो. ऍडमिशन मी एकटं जाऊन करून आला. टीसी काढा एकटं, ऍडमिशन करायला एकटं. फर्स्ट सेमिस्टरला शाळेत पहिला, कॉलेजमध्ये पहिला. आलो पहिला. आलो काय पुन्हा आलो काय काहीच नाही. आलो काय काहीच नाही. मग पुढच्या सेमिस्टरला कळलं किती बी टक्के घेतलो तर मोह माया आहे. मग ठरलो मर्यादित अभ्यास करायचा, मर्यादित मार्क घ्यायचे. मग तर एक असा सीन आला चौथ्या सेमिस्टरला, चौथ्याच वाटतं पेपर होता माझा. टॉसचा पेपर होता, थिअरी ऑफ स्ट्रक्चरचा. रात्रभर छान अभ्यास केला. सकाळी उठल्यानंतर मूड वेगळा गेला आणि मी ते फेच आलतं, ते मार्वलचं पिक्चर आलतं, ते कोणतं तरी अव्हेंजर्सच्या सिरीज मधलं कोणतं तरी पिक्चर होतं. ते पिक्चर बघायला गेलो बेटा. बघितलो पेपरच्या रोजी फायनल पेपर. नॉट हा पेपर की बाबा टाइमपास पेपर होता, शाळेमध्ये 10वीचे पेपर होते तसा नव्हता. जाऊन तिथं पेपर दिलो, पेपर नाही तिथं पेपर दिलो, तिथला पेपर केलो आणि लास्ट सेमिस्टरला एका सेमिस्टरला 10 पेपर सोडले. म्हणजे ते किंमत झाली ना. मला एवढे घेतलो मार्क जवळपास 100 पैकी 92-93 भेटतो तर काही व्हॅल्यूच नाही ना. कोण विचारायला तिथं? अरे खाली तू खाली तू खाली तू खाली. हे तर ठीक आहे, काही विषय नाही. बघा एकदा फक्त हायड्रा हे ओव्हरी सारे ह्याच्यातच आहे. ओव्हरी पेच्यात आहे, टेस्टिस पेच्यात आहे. हा चल आपलं कुणाची गरजच नाही संभाजीत. आपलं भारत माता की जय, वंदे मातरम, महात्मा गांधी की जय. टेंटॅकल्स बॉडी ते कोराल्स आहेत ना हे, ठीक आहे. मॅन ऑफ वॉर वगैरे दिलेलं नाव आहे. ते काही एजंट होतात बघा, लेकर गोड गोड खाल्लं का धरून काढावं लागते बघा काही डॉक्टर कडे. काय ते बघितलं अपरिचित पिक्चर,
त्या बांधून त्याच्या अंगावर टाकते बघा, असं एवढे एवढे किडे टाकते बघा, हे लीच असतं, रक्त पितात आणि कळत सुद्धा नाही आपल्या अंगातलं रक्त पिलेलं. हे गोम तुमची, हे तुमचं हे गांडूळ, हे आर्थवम, दॅट इज अॅनस सेगमेंट, सिटेलम, माउथ, एलिच, बुच 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 बुच, दॅट इज अॅनस, टेंटॅकल्स, माउथ, पॅरापोडिया. पैसा, आपण को चाहिए पैसा. हे पैसा कुठं राहते? पावसाळ्यात. त्या माझ्या कॉलेजमध्ये तर अरे बापरे झाडं होते, त्या गोगलगाई एवढं राहतो त्या पावसाळ्यात. आता जून मध्ये शाळा चालू होतात ना, जूनला आम्ही जायचो, अरे नुसतं गोगलगाया, असं रोडनच गोगलगाया. किती गाड्या जावं की अंगावून किती जावं की बसलं का चिटकून बसा गोगलगाई जाऊन. हो रे, कधी गेलो का पुण्याला बघा ना शिकायला, तुम्हाला कळेल त्यावेळेस. त्या पुण्यामध्ये विशेष म्हणजे प्रॉपर पुण्यामध्ये, शिवाजीनगरच्या एरियामध्ये, बाहेरच्या पुण्यात नाही, नुसत्या गोगलगाया. आणि पुण्यामधलं एक वैशिष्ट्य आहे, पुण्यामध्ये गेलेल्या पोरांना एक नवीन प्राणी पाहायला मिळतो, एक नवीन किडा पाहायला मिळतो, त्याचं नाव आहे ढेकून. ऐकलं नसतं तुम्हाला माहिती पण. ढेकून आपल्याकडे चावणार, त्या पुण्याला कोणी तुमच्या घरचं शिकायचं नाही तर त्याला विचारा ढेकणं का राहतात म्हणून. अरे बाबा एवढं चावत्यात, एवढं चावत्यात. आणि विशेष त्यांचं एक वैशिष्ट्य, लाईट बंद केलं का बाहेर येणार, लाईट बंद. आणि रात्री अक्षरशः लाईट चालू करून झोपावं लागायचं, त्या गादीच्या खाली ढेकणंच ढेकणं. एक पिल्लं झालं का हम तो हमारे गावभर. अरे बापरे. मग ते कटाळून आम्ही काय करायचं, हॉस्टेल आमचं सुन्न होतं, मग बाहेर रूम करून राहावं लागायचं बाबा. म्हणजे इथली रूम ठेवायचं, तिकडली रूम ठेवायचं. सिक्युरिटी दोस्त 90.com आमच्याकडूनच पित होते. खुले बेकार रे बाबा, कचाकच कचाकच. हे तर माहिती आहे की बेटा, मोती. हे काय आहे? ऑक्टोपस, स्नेल. ते खातात, दाखवतो तुम्हाला युट्यूबला व्हिडिओ. सी आर्शिन आहे, सी कुकुंबर आहे आणि स्टारफिश आहे. हे काय, ह्याचं नाव सांगा बरं का. बॅलेनोग्लॉसस. आणि हे जो आहे सॅकोग्लॉसस, प्रोबॉसिस, कोलार, बॅलेनोग्लॉसस आणि ट्रंक त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे काय सांगा. सिफालोकॉर्डेटस एक्झाम्पल आहे अँफिऑक्सस, नर्व कॉर्ड, नॉटोकॉर्ड, फायरेंजियल गिल आहे, लिव्हर आहे, इंटेस्टाईन आहे, गोनाल्ड आणि त्याच्यामध्ये अॅनस आपल्याला पाहायला मिळते. हे काय सांगा बरं का बेटा. दिस इज एक्झाम्पल ऑफ काय रे बेटा, पेट्रोमायझॉन. बॉडी, गिल स्लिट, सकर, आईज त्यामध्ये पाहायला मिळतं. हे पेट्रोमायझॉन होतं इथं. हे कोणती आहे सांगा. स्कॉलिओडॉन, डॉगफिश, कुत्र्यावर तोंड आहे डॉगफिश. माउथ आहे, आईज आहे, गिल स्लिट, पेक्टोरल फिन, पेल्विक फिन, वेंट्रल फिन, डॉर्सल फिन, कॉर्डल फिन, फिन 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 फिन. फिनॉल माहिती आहे का तुला, फिनॉल घासतात बघ संडास मध्ये घालून. हे काय, फ्रॉग, सॉफ्ट स्किन, हे ट्रंक, टॅम्फॅडम, माउथ, नॅरिस, फॉर आर्म, पुढे मारायला, लेग आणि टोड. हे काय बेटा, सरब बेंडकोळ. आपण म्हणणार का सरब बेंडकोळ म्हणून मोठी कोणती म्हणतात, सरब बेंडकोळच म्हणतात का त्याला. मोठी राहते बघा, तिला कोणती म्हणतात, कोणती, सोनार नाही का, सोनार बेंडकोळ नाही, सरब बेंडकोळच म्हणता वाटतं की मोठ्या बेंडकोळीला. हा गोट्या चिव तुझ्यानं तोंडा बघा, स्माइल तुझ्यानेच करायला यावं. बघा डोळे, आईज, स्केल, स्किन, टेल, हे लेग्स, हे पाल आहे. लिझार्ड भिंतीवर चढते आहे, फक्त भिंतीवर कुठे चढणार. वैशिष्ट्य राहते चढायचं बी, कुठे चढायचं ना तसं. हे क्लॉज, धरायला काय, फांद्या बिंद्या. हे बिग, हेड, आईज आणि हे नेक. कोणत्या ब्लडेड येते, वार्म ब्लडेड आहेत ना. कोणते ते, आपण कोणत्या, वार्मच आहो की, हे बी वार्मच आहेत. माशा तेवढे कोल्ड ब्लडेड. आहा, चिटी घालायला, चिटी घाला, चिटीच नाही त्याला. कसं कळा मेला का फिमेल आहे म्हणून समाजी. चड्डी घातलं पाहिजे त्याला, आपण घालत काय चड्डी. चड्डी 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 चड्डी. आम्ही पिवळ्या कलरची चड्डी घालतो. तरी दिसला माझं नाव पाटील साहेब, माझी लाज वाचली तुम्ही. साऱ्या विद्यार्थ्यांपुढे माझी लाज वाचली तुम्ही. चड्डी 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 चड्डी. सुपरमॅनची चड्डी बघा, सुपरमॅन.
थांबा रे, ए थांबा. हा सुपर बॅटमॅन. बॅटमॅन ठीक आहे. गावं राहिले बे, गावं राहिले. हे आईच आहे का, हे महत्वाचं आहे. पॅटॅजियम हे कोणत्या मध्ये येतात, मॅमल्स मध्ये येतात. हा त्याला डोळ्याची गरज नाही भेटायला, बिना डोळ्याचं बी काम करू शकतात. काम म्हणजे काय, उडू शकतात. हे कोण आहे, जेलीफिश. हे कोणतं आहे, डॉगफिश. हे कोण आहे बघा की नाव, कोण आहे, तातेंसू. गोमफिश राहते का खेळ्या. जेलीफिश नेरिस. ते आहे नेरिस. काय बेटा आहे, गोमफिश मग नेरिस. ते आहे प्लॅटफॉर्म प्लॅनेरिया, व्यवस्थित काढलं नाही. आणि जे लास्ट आहे तिचं नाव आहे गोलीफिश. म्हणजे डॉग कोण बेटा, डॉग फिश म्हणून. मी म्हटलं कुत्र्याने तोंड सांगितलं काही नाही. मला कळलं गेलं आपल्या पुस्तकामधली माशा हसलेल्या का बरं, काहीच का हसलेलं तोंड आहे. ते पालचं बी तोंड हसलेलीच आहे. हा आमच्या पोरी पाल बाथरूम मध्ये चुकून वरी थांबावं पालखी झुरळ आल्यावर तर विषयच नाही. अंगावर उडून कुठं बसते की वाटते की काय नाही की त्या एवढं चिरक त्या चिरकून की बापरे बाप. आता मला मागं सांगितलं दर्शकर काही बाथरूम मध्ये गेलं म्हणून वरी पाल बघितलं पण त्यावेळी खाली सोडूनच पडत आलं. नन्ना मुन्ना, नाना मुन्ना, इट इज इम्पोर्टेंट मुन्ना. ये परीक्षा को आता है, इसे एमपी करो बेटा, इसे एमपी करो, इसे छोड़ो मत. किधर भी छोड़ो, इसको निकाल के लो, इसको छोड़ो मत. इसका पोस्टमार्टम कर दो, नीचे से ऊपर तक इसका कार्यक्रम कर दो. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न असा विचारलाय की याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, तर तुम्ही सांगायचं उत्तर द्यायचं. विच प्रोसेस इज शोन इन द फिगर. बायोफ्युअल प्रोडक्शन प्रोसेस. कोणती प्रोसेस आहे बेटा, मार्च 2022 ला पडले बघा प्रश्न. त्याच्यानंतर राईट टू एक्झाम्पल. त्याच्या पहिल्याचं जे एक्झाम्पल आहे, ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. लँडफिल साइट आहे बघा, त्याला एमपी करा बरं का. लँडफिल साइटला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट करा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट करा. सॉलिड फ्युएल काय असतो, काउडंग, क्रॉप रेसिड्यू असतो. लिक्विड फ्युएल काय आहे त्याच्यामध्ये, व्हेजिटेबल ऑइल आणि अल्कोहोल आहे. ठीक आहे, ते प्रश्न पडलेले तुम्हाला, ह्याला सोडू नका. कार्बन डायऑक्साइड निघतो, कार्बन डायऑक्साइड निघतो. बायोफ्युएल ह्याच्यामध्ये वापरता येतं आपल्याला. शुगर पासून, मोलॅसेस पासून आपल्याला बायोफ्युएल तयार करता येतो. लिक्विड फ्युएल प्रोडक्शन फर्मेंटेशनच्या माध्यमाने तयार करता येतो. सेल्युलोजचा आपल्याला ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करता येतो. थ्रेशिंग करता येते, हार्वेस्टिंग करता येते. सेल्युलोज हे आपल्याला त्या लाकडापासून मिळत असतात. ह्याला सोडू नका म्हणलो मी, ह्याला ऐकी करा बघा. काय बी राहू द्या, सोडू नका बघा. कशाची आहे सांगा बरं काय डायग्राम. मॉडर्न लँडफिल साइट. कचऱ्याला शिटीच्या बाहेरून खड्डा पाडून इथे काय टाकतात, कॅरीबॅगची शीट टाकतात मध्ये आणि ह्याला त्या ठिकाणी युज केलं जातं. इथे काय गार्बेज. हे इथून काय येतो, गॅस डिकम्पोजिशन होतो. कोणता डिकम्पोजिशन, अनएरोबिक डिकम्पोजिशन. दोन गॅस तयार होतात, एक होतो मिथेन आणि दुसरा होतो कार्बन डायऑक्साइड. हे काय वरच्या साईडला मातीचा थर असतो, पाणी टाकतात, मातीचा थर टाकतात. प्रोसेसिंग ऑन सिवेजवर करतात आणि मधल्या साईडला प्लास्टिक सीट का वापरत असतील, कारण त्याच्यामधलं जर काही समजा पॉइझनस इन्ग्रेडियंट असेल तर ते मातीमध्ये लीच होऊ शकतात, मातीमध्ये जाऊ शकतात आणि मातीचं पोल्युशन होऊ शकतं आणि त्या मातीच्या थ्रू तुमच्या बॉडीमध्ये येऊ शकतं. म्हणून त्या ठिकाणी प्लास्टिक वापरलं जातं. वेल टू मॉनिटर ग्राउंड वॉटर लेवल. हे विहीर म्हणजे खालच्या लेवलला असते पाणी. एक कलेक्शन ऑफ सिवेज वॉटर हे खालून आहे त्या ठिकाणी आपल्याला. आणि हे मेन म्हणजे काय असतं, पाणी त्या मधलं जे पाणी आहे आपल्या ग्राउंड वॉटर, जे बोरला वगैरे पाणी येतं ह्याच्यामध्ये मिक्स होऊन म्हणून ते वापरतात. हे जो आहे नेम द फॉलोइंग मेथड ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, ह्याचा प्रश्न आहे. द अबो डायग्राम शोन मॉडर्न लँडफिल साइट. कोणता बेटा आहे मॉडर्न लँडफिल साइट. त्याचा वापर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट साठी केला जातो. व्हॉट टाइप ऑफ वेस्ट इज युज्ड इन दिस मेथड. कोणत्या टाइपचा वेस्ट ह्या मेथड मध्ये वापरला जातो. कोणत्या टाइपचा वापरला जातो बेटा सांगा बरं का. वेस्ट मॅटर कलेक्टेड इन द सिटीज.
त्याच्यानंतर सच सॉलिड वेस्ट जे काही कलेक्ट केलं जातं त्याचं बायोडिग्रेडेशन केलं जातं आणि इको फ्रेंडली वे मध्ये त्याला मॅनेज केलं जातं. व्हॉट काइंड ऑफ युजफुल सबस्टन्सेस कॅन बी ऑब्टेन फ्रॉम सच मेथड. कोणते कोणते आपल्याला मिळवता येतात? ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स, त्याला मॅन्युअर्स म्हणतो, आणि आपल्याला मिथेन गॅस आपल्याला त्या ठिकाणी मिळवता येतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणती प्रोसेस कॅरी आउट केलं जातं बेटा? मायक्रोबियल बायोडिग्रेडेशन प्रोसेस. कोणती प्रोसेस? लवकर सांगा कोणती प्रोसेस? बायोफ्युल प्रोडक्शन प्रोसेस मध्ये काय होतं? सॉलिड फ्युल आता सांगितलं आपण याच्यामध्ये. ठीक आहे. पहिला आहे ह्याच्यावर एक प्रश्न विचारला. याचं नाव काय? ऍस्पॅरगिलस नायजर. ऑब्झर्व द फिगर अँड राईट द आन्सर टू क्वेश्चन आस्क्ड. त्याचं नाव काय आहे? ऍस्पॅरगस नायजर. सोर्स ऑफ ऍस्पॅरगस नायजर काय आहे? शुगर मोलॅसिस. काय आहे? शुगर मोलॅसिस. साल्ट आणि कॉर्न स्टीर लिकर आहे. विच ऑर्गॅनिक ऍसिड ऑब्टेन्ड फ्रॉम दिस ऑर्गॅनिझम इज युज्ड इन कमर्शियल प्रोडक्शन? सिट्रिक ऍसिड अँड ग्लुकॉनिक ऍसिड. कोणता ऍसिड? त्याचा वापर कमर्शियल प्रोडक्शन मध्ये केला जातो. ते सोडू नका असले, बघत जावा. आणि गायडामध्ये पाठ केलं म्हणजे एक्सरसाइज केलं म्हणजे होणार नाही. ऍक्टिव्हिटी पहिला बघत चला बेटा आता, कारण इकडलं तर पाठ झाले तुम्हाला. ऍक्टिव्हिटीज सोडता आणि ऍक्टिव्हिटीज पडलेल्या आहेत परीक्षेला जास्ती. तर त्याला हात लावू माय, चिटकून घेते तुला, सोडच ना. चला डायग्राम करू आपण. सिवेज आफ्टर प्रोसेसिंग. लवकर बघा. सिवेज आफ्टर प्रोसेसिंग, सिवेज आफ्टर प्रोसेसिंग, सिवेज आफ्टर प्रोसेसिंग. बघा काय केलंय? क्लिनिंग. काय होता? क्लिनिंग. पुन्हा कुठे वापरतात? बायोगॅस प्लांट. यूज इन अ बायोगॅस प्लांट. काय म्हटलं? यूज इन अ बायोगॅस प्लांट. पुन्हा सिवेज आफ्टर प्रोसेसिंग मध्ये सेफ वॉटर. काय ते बेटा? सेफ वॉटर. यूज ऑफ स्लरी ऍज अ फर्टिलायझर. स्लरीचा वापर काय म्हणून केला जातो? फर्टिलायझर. काय केला जातो? फर्टिलायझर केला जातो. मग पुढे बघा झॅन्थम गम. कोणता बेटा? झॅन्थम गम. झॅन्थम गम कुठे वापरतात? हाय क्वालिटी पेपर, टूथपेस्ट, पिगमेंट म्हणजे कलर मध्ये, फर्टिलायझर मध्ये, विडीसाइड्स मध्ये, आणि कशामध्ये? टेक्सटाईल पिगमेंट मध्ये. कशामध्ये? टेक्सटाईल पिगमेंट मध्ये. टेक्सटाईल पिगमेंट मध्ये. पुन्हा बघा मायक्रोब्स. मायक्रोब्स कुठे वापरतात? ऑइल स्पिल. लवकर सांगा. बायोफ्युएल, सिवेज ट्रीटमेंट, लँड फिलिंग, बायोगॅस अँड कंपोस्टिंग, मायक्रोबियल इनॉक्युलेंट, बायोपेस्टिसाइड. मायक्रोबियल इनॉक्युलेंट. परत हे पडलेला प्रश्न आहे बघा. एकदा झॅन्थम गम पडला होता, एकदा हे पडलेला आहे. ह्याच्यातले असते सोडू नका. परत सांगला ऍक्टिव्हिटी काही सोडू नका. चुकून बी थोडक्या पहिले गडबड करू नका. आणि ह्याच्यामध्ये गायडन्स पॅराग्राफ दिलेला आहे. त्यावर्षी सुद्धा पॅराग्राफ पडेल तुम्हाला. लईतली 3 ते 4 चॅप्टर मध्ये पॅराग्राफ आहेत मॅक्झिमम. त्या 4 चॅप्टर मधले पॅराग्राफ व्यवस्थित करा. त्याच्या बाहेरचं काहीच बाहेरचं पडणार नाही तुम्हाला त्या ठिकाणी. ठीक आहे. एक जेवढं बघा पहिला. लई लेंथ वाढलेली व्हिडिओची खूपच.